हॅलो नमस्कार, मी मनीषा मिसाळ. मनीषाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगांचे पौष्टिक असे धिरडे. तर त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य. तर साहित्य आहे 1 वाटी मोड आलेले मूग आणि पाऊण वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धीच्या कमी वाटी बेसन पीठ, एक बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेली कोथिंबीर, अर्धी वाटी हळद, थोड्या 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक थोडा तुकडा, 2 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि आपला जिरे पावडर. तर आता आपण हे सगळं बारीक करून घेऊयात. त्याच्यासाठी मी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मूग, त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची. तर हे आपण सगळं बारीक करून घेऊयात. यामध्ये मी मीठ पण ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी. हे छान बारीक करून घेऊया. तर आपलं अशा प्रकारे बारीक झालेलं आहे मिश्रण. आता आपण हे एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊया. एकदम लवकर तयार होतात हे आणि खायला देखील पौष्टिक आहेत. आपण गव्हाचं पीठ टाकलं आहे. आता थोडंसं बेसन पीठ घालूयात आणि हा कांदा देखील मिक्स करून घेऊ. कोथिंबीर, ही जिरेपूड 1 चम्मच आणि हळद. हे सगळे पदार्थ बारीक मिक्स करून घेऊया. आपण आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करू आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात. आपण अशा प्रकारे पाणी ॲड करून चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि तुम्ही यामध्ये गाजर, पत्ताकोबी पण ॲड करू शकता, सिमला मिर्च पण ॲड करू शकता. आणि मुलांना त्यामुळे मग थोडं पौष्टिक पण खाल्लं जातं, मुलांना आवडतात हे. अशा प्रकारे हे असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये 1-1.5 कप पाणी ॲड होऊन जातं. आता आपण पॅन ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर गॅस चालू आहे आपला. अशा प्रकारे आपण जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण. आणि आता आपण आपला गॅस इथे खाली थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून खाली चिपकणार नाही. आता आपण असं पसरून घेऊयात. गॅस थोडा वाढवून घ्यायचा, थोडा फुल गॅस ठेवायचा, म्हणजे हे चांगल्या प्रकारे होतं. आपण थोडं वरतून तेल लावू आणि एक 3-4 मिनिट झाकण ठेवूया. तर आपण आता बघून घेऊ. मस्त झालेत. थोडं वरतून तेल लावून घेऊयात, म्हणजे ते छान फ्राय होतं आणि खरपूस असे होतात. 1-2 मिनटं अजून थांबू. बघू शकता कशा प्रकारे झालेले आहेत. मस्त झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे. आपण फार कमी गॅसवर आणि फार फुल गॅसवर पण बनवत नाही आहे, मीडियम गॅसवर बनवतो आहे.
अशा प्रकारे आता आपले धिरडे तयार झालेले आहे. मी बघू शकता, बघा मस्त टेस्टी दिसतं. आता आपण अजून एक धिरडं टाकते मी. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की कळवा कमेंटमध्ये कसं झालं आहे. अशा प्रकारे आपलं धिरडं तयार झालेलं आहे. ते आपण दह्याबरोबर सॉसबरोबर खाऊ शकतो. आता अर्णव टेस्ट करणार आहे, तो सांगेल कसं झालं आहे तर. छान. आणि तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.